मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आज दिनांक 2 नोव्हेंबर 2024 रोजी वंचित बहुजन आघाडी मावळ तालुक्याची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। सदर बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, वंचित बहुजन युवा आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, भारतीय बौद्ध महासभा असे शेकडो कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते। सदर बैठक सकाळी 11 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालली। कार्यकर्त्यांनी आपापली ह्या निवडणुकी संदर्भामधली सर्व मते मांडली आणि त्या मतानंतर जो निष्कर्ष निघालाय तो निष्कर्ष आज आम्ही आपणासमोर मांडत आहोत। त्याच्यामध्ये जे आपले मावळ 2024 मध्ये विधान परिषदेचे जे उमेदवार आहेत, विधानसभेचे संतोष रंजन लोखंडे हे गेले 15 ते 20 वर्षापासून मावळ तालुक्यामध्ये भारिप बहुजन महासंघ आणि आता वंचित बहुजन आघाडीचे प्रामाणिकपणे निस्वार्थपणे काम करत आहे आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फॉर्म भरल्यामुळे सर्वांनी एकमताने त्यांचं स्वागत केलेलं आहे। त्याच नंतरून सध्याच्या परिस्थितीमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला नसल्यामुळे आता त्यांचा अर्ज जो आहे तो अपक्ष झालेला आहे आणि म्हणून सर्वानुमते अशी एक निवेदन करण्यात आलेलं आहे की आपण वरिष्ठांशी याबाबत चर्चा करून त्यांना पक्षाकडून पुरस्कृत करून ही निवडणूक ताकदीने लढवायची अशी सगळ्याच कार्यकर्त्यांची इच्छा झालेली आहे आणि ते सर्वांनी ते बोलून दाखवलेलं आहे। त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसापासून मावळ तालुक्यामध्ये काही विशिष्ट उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा दिला आहे अशा अफवा पसरवल्या जात आहेत। अशा अफवांचं मी प्रथमतः तालुका अध्यक्ष म्हणून खंडन करतो। अद्यापही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुक्यामध्ये कोणत्याही पक्षाला कसल्याही पद्धतीचा अधिकृतपणे पाठिंबा दिलेला नाहीये आणि अशा पद्धतीने जर तालुक्यामध्ये कोणी चर्चा करत असत, कोणते पदाधिकारी अशी चर्चा करत असतील, त्या पदाधिकाऱ्यांवर पक्ष शिस्तभंगीचा भंग केला म्हणून त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचे ठराव आज सर्वानुमते झालेले आहेत। ओके, पुढं आत्ताच तालुका अध्यक्षांनी पक्षाची जी भूमिका आहे त्याबद्दल भाष्य केलेलं आहे। वास्तविक पाहता 11 ते 4 ते 5 वाजेपर्यंत अनेक कार्यकर्त्यांनी आपलं मत मांडलं आणि त्या मतातून मला सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि उमेदवारी अर्ज भरत असताना सगळ्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे। आज एवढा मोठा पाठिंबा आणि कार्यकर्त्याचं पाठबळ हिच्या जीवावरती पक्षाच्या माध्यमातून तालुका अध्यक्ष असतील, युवा अध्यक्ष असतील, जिल्ह्याचे पदाधिकारी असतील, सर्व तालुक्याचे पदाधिकारी असतील, या सर्वांनी भूमिका घेतलेली आहे की या ठिकाणी आपली लढाई प्रस्थापिताच्या विरोधात आहे। ही लढाई वंचिताचा आवाज म्हणून आपल्याला लढवायची आहे। ठीक आहे, तांत्रिकदृष्ट्या आपल्याला पक्षाचा एबी फॉर्म वेळेवरती आला नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, परंतु सर्व वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते या संदर्भात भूमिका घेतील आणि येणाऱ्या कालखंडामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनेच आपण या तालुक्यामध्ये बहुसंख्येने इलेक्शन लढवणार आहोत। अनेक धर्मगुरू असतील, अनेक सर्व जाती धर्माचे समूह असतील। आत्ताच पाहिलं असेल की आपण स्वतः त्या ठिकाणी होता, बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आदिवासी मेळावा घेतलेला आहे। आदिवासी बांधव असतील, या सर्व ओबीसी समाज असेल आणि इथला असणारा गरीब मराठा असेल, या सगळं बहुसंख्य लोक फोन करतायत आणि ही उमेदवारी लढवली जावी अशी सगळ्यांकडून आम्हाला मागणी आहे आणि म्हणून या सगळ्यांचा विचार करून सारासार या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। अनेक वावड्या उठतात। अध्यक्षांनी सांगितलं की वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे, वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नाही आहे किंवा वंचित आघाडीची भूमिका काय आहे, तर यासाठीच आम्ही आपल्याला पाचारण केलेलं आहे आणि आमची भूमिका या ठिकाणी आम्ही मांडलेली आहे।
उमेदवारी अर्ज भरत असताना एबी फॉर्म हा भरायचा असतो हे तुम्हाला माहिती नव्हतं का? उमेदवारी अर्ज भरत असताना एबी फॉर्म भरायचा असतो हे आम्हाला माहीत होतं, परंतु आम्ही यंत्रणेशी वारंवार चर्चा करत होतो, परंतु तांत्रिकदृष्ट्या आम्हाला तो एबी फॉर्म 3 वाजायच्या आतमध्ये भेटू शकला नाही आणि मग आम्ही शेवटच्या क्षणी जाऊन तो फॉर्म भरला. अशी ती परिस्थिती झाली. परंतु या ठिकाणी इथल्या असणाऱ्या शोषिताचं वंचितांचं मत वाया जाऊ नये म्हणून जी काय तांत्रिक अडचण असेल, परंतु पक्षाचा आणि इथला असलेला बहुजन वर्ग आपल्या पाठिंबा आहे आणि म्हणून या ठिकाणी फॉर्म भरणं हे आपल्याला अपेक्षित होतं आणि म्हणून पक्ष आपल्याबरोबर आहे, त्यामुळे इथली जनता जर आपल्याबरोबर असेल तर नवीन चेहरा या नात्यानं आपल्याला या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणं अपेक्षित होतं. म्हणून पक्षाचा एबी फॉर्म आला जरी नसला तरी आपण इथल्या असणाऱ्या व्यवस्थेला उलटण्यासाठी आपण तो अर्ज भरलेला आहे आणि पक्ष आम्हाला बळकटी देईल त्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. मग आता तुम्ही अपक्ष उमेदवार वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत अशी निवडणूक लढवणार आहात का? कसं? मी वंचित बहुजन आघाडी पुरस्कृतच उमेदवारी लढवणार आहे आणि त्यासाठी तर एवढे सगळे पक्षाचे कार्यकर्ते आहेत ना. आमच्या मिटिंगमध्ये जवळजवळ 100-125 कार्यकर्त्यांनी मत आणि मतांतर व्यक्त केलेले आहेत. त्या ठिकाणी पण आमचे प्रफुल्ल भाऊ होते आणि अजूनही प्रत्येक ठिकाणी धर्मगुरूची चर्चा चालू आहे. बाकी ठिकाणी आम्हाला उत्साह वाढतोय. आजही आपण तातडीची बैठक बोलवली आहे आणि त्या ठिकाणी अनेक लोकांचे आमचे संवाद दौरे चालू आहेत. आजही ठिकठिकाणी वेटिंगवरती आहेत लोक आणि म्हणून आपण ही भूमिका घेतलेली आहे की ही लढाई ही ताकदीनेच लढायची आहे. खरं तर एक मिनटं, आत्ताच जे तुम्ही प्रश्न विचारला होता तर त्याबद्दल मी थोडंसं क्लॅरिफिकेशन देतो की आज जी आमची महत्त्वपूर्ण बैठक होती ती त्यासाठीच होती की पक्षाचा एबी फॉर्म नाही आहे तर काय करायचं आणि म्हणून सर्वांच्या मते ठरलंय की एबी फॉर्म नाही आहे तर आपण पुरस्कृत करण्यासाठी त्यांच्याकडे मागणी करू. काय वरिष्ठांशी आज चर्चा होईल आणि उद्यापर्यंत आम्हाला वरिष्ठांकडून क्लॅरिटी येईल आणि जशी आमच्याकडे क्लॅरिटी येईल त्या पद्धतीने पुढचं आमचं जे कामकाज आहे किंवा जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोचवू. पण उमेदवारी अर्ज भरलेला आहे, आपण निवडणूक लढवणारच का? आम्ही आमच्या मतावरती ठाम आहे आणि आम्ही इथं असणाऱ्या जे शोषित लोक आहेत त्यांच्यासाठी ही लढाई ही जनतेची आहे आणि म्हणून इथं आता आम्हाला लढलं गेलंच पाहिजे ही भूमिका आमची आहे. तुमची युवकचे पदाधिकारी त्यांचं काय म्हणणं आहे? सर्वांना नमस्कार, जय भीम. आज याच ठिकाणी मी प्रथमतः युवा आघाडीच्या वतीनं आमचे जे उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीचे गेल्या 20 वर्षापासून तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहेत, शोषितांचं काम करत आहेत, ते संतोष भाऊ लोखंडे यांचं प्रथमतः मी स्वागत करतो आणि तुम्हाला सांगू इच्छितो ह्या बैठकीमध्ये सर्वात जास्त युवक उपस्थित होते. माझे युवक पदाधिकारी जे होते अक्षय भाऊ असतील किंवा जिजाभाऊ असतील या सर्वांच्या माध्यमातून किंवा युवकांच्या माध्यमातून मी एक संदेश देतो तुम्हाला की लोणावळा शहर असेल, वडगाव शहर असेल, तळेगाव शहर असेल, देवरोड असेल, इथपर्यंत माझी स्वतः वैयक्तिक अध्यक्ष या नात्याने सर्वांशी चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चा अंती ठरलेला आहे की आपला जो उमेदवार आहे तो ताकदीने आपण त्याच्या मागे युवा आघाडी उभी राहील आणि त्यांना आम्ही जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा प्रयत्न युवा आघाडी करणार आहे. तालुक्यातली आजची वंचितकडून जी उमेदवारी जाहीर झालेली होती तांत्रिक कारणामुळे एबी फॉर्म पोचू शकला नाही, तरीसुद्धा जो काही वंचित समूहातील जो घटक आहे त्याची प्रामुख्याने मागणी होती की आपला एक उमेदवार असावा. आपण मत द्यावं तर कुठं द्यावं? आंबेडकरी समूह असेल, आदिवासी असतील, इतर मागास असतील, गरीब ओबीसी असेल, मराठा असेल, या सर्वांना एक हक्काचं माणूस किंवा राजकारणातलं एक नेतृत्व पाहिजे आहे. ते आपण आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या स्वरूपाने माननीय संतोषजी लोखंडे यांच्या स्वरूपाने आपण मावळाला देत आहोत. निश्चितप्रमाणे सर्व स्तरातून अतिशय चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आणि चांगल्या प्रकारे त्यांना पाठिंबा देण्यात येत आहे आणि याचीच दखल घेऊन जिल्ह्याच्या वतीने देखील सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असेल, ते त्यांच्या मागे ठामपणे उभे आहेत. निश्चित येणाऱ्या काळामध्ये संतोषजी लोखंडे हे चांगले मतं घेऊन तालुक्यात एक त्यांचं नावलौकिक करतील ही आम्हाला आशा आहे.
खऱ्या अर्थाने सर्व पदाधिकाऱ्यांनी जो काही आजची जी बैठक झाली त्याचा सारांश मांडलेलाच आहे. परंतु आमच्या युवा आघाडीच्या माध्यमातून देखील संतोष भाऊ लोखंडे यांना आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. कारण संतोष भाऊ लोखंडे यांनी आपल्या आयुष्यातली जवळजवळ 25 वर्ष या मावळ तालुक्यातील गोरगरीब समाज असेल किंवा वंचित समाज असेल यांच्यासाठी, यांच्या कल्याणासाठी त्यांनी घातलेला आहे. पक्षाकडून जरी उमेदवारी नसली तरी त्यांची जी तालुक्यामध्ये जी ओळख आहे आणि जे काम आहे, खरं तर ही आमच्या पक्षाची किंवा आमच्या कार्याची परीक्षेची वेळ अशी म्हणायला काय हरकत नाही. आणि या परीक्षेला आम्ही निश्चितच सामोरं जाणार आहोत आणि आंबेडकरी विचार घेऊन आम्ही या परीक्षेला सामोरे जाणार आहोत. आणि आंबेडकरांचा विद्यार्थी हा परीक्षेत कधीच नापास होत नाही याचं सगळ्यांनाच प्रत्यय आहे. त्यामुळे मला देखील विश्वास आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संतोष भाऊ लोखंडे यांची भूमिका ही निश्चितच निर्णायक असणार आहे. तुमची भूमिका ही 4 नोव्हेंबरला निश्चित होणार आहे का? हा, म्हणजे कसं आहे की पक्षाकडून म्हणजे आज बैठक झाली, आज संध्याकाळी आमची चर्चा होईल. पक्षाला आम्ही त्या पद्धतीचा अहवाल पाठवू. पक्षाकडून उद्या जर आपल्याला पुरस्कृत उमेदवार म्हणून असं पाठिंबा मिळाला किंवा त्यांच्याकडून आपल्याला तसे आदेश आले तर मग लगेच 4 तारखेला आपण आपली भूमिका तुमच्यासमोर मांडू.